आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर हा लेसन चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ एलिमेंट पाहिले, सेकंड लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ कंपाऊंड आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण टाइप ऑफ अ मिक्सचर पाहिलेले आहेत. आज आपण नवीन पॉईंट त्यानंतरचा चालू करत आहे. त्याआधी आपण रिकॉल करूया, मागचं काही थोडं पाहूया. टाइप्स ऑफ एलिमेंटमध्ये आपण 3 टाइप्स पाहिलेले आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. टाइप्स ऑफ कंपाऊंडमध्ये सुद्धा 3 टाइप्स पाहिलेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड. त्यानंतर आपण मिक्सचरमध्ये पाहिलंय होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. त्यानंतर आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय बघा, कॅन यू रिकॉल किंवा कॅन यू टेल. In above activity, after stirring a homogeneous mixture is formed in only one beaker, which is that. बघा, आपण टाइप्स ऑफ मिक्सचरमध्ये 3 टाइप्स बघितलेत, होमोजिनियस, हेट्रोजिनियस अँड फेज. यामध्ये बघा त्यांनी असं विचारलं, इन ॲक्टिव्हिटी, जी ही वरची ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये स्टेरिंग अ होमोजिनियस मिक्सचर इज फ्रॉम द ओनली वन बीकर. जे काही होमोजिनियस मिक्सचर आपण करणार आहे ते फक्त एकाच बीकरमध्ये आपण केलंय का, तर इथं वेगवेगळं केलं होतं. ट्राय दिस, करून पहा. टेक 3 बीकर्स, टेक 10 ग्राम कॉमन सॉल्ट इन द फर्स्ट बीकर, 10 ग्राम सॉडस्ट इन द सेकंड बीकर अँड 10 मिलीलिटर मिल्क इन द थर्ड बीकर. बघा, 3 बीकर घ्यायला लावलेत, त्यामध्ये एका बीकरमध्ये आपल्याला 10 ग्रॅम कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं मीठ घ्यायला लावलेलं आहे. दुसऱ्या बीकरमध्ये आपल्याला सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा घ्यायला लावलेला आहे. आणि तिसऱ्या बीकरमध्ये 10 ml मिल्क म्हणजे दूध घ्यायला लावलेलं आहे. ॲड 100 ml वॉटर टू ऑल 3 बीकर्स अँड स्टेअर. तिन्ही बीकरमध्ये सेम म्हणजे 100 मिलीलिटर पाणी ॲड करायचं आणि ते बीकर काय करायचं, स्टेअर करायचे, म्हणजे ते बीकर आपल्याला हलवायचे. विच ऑफ द मिक्सचर शोज सेपरेट वॉटर फेज. प्लेस द 3 बीकर्स इन फ्रंट ऑफ अ व्हर्टिकली हेल्ड पेपर अँड पास अ लेझर बीम थ्रू द बीकर्स फ्रॉम द अपोजिट साइड. यूज द लेझर बीम अंडर द गायडन्स ऑफ टीचर. आता लेझर म्हणजे काय करायचं आपल्याला, हे सगळं आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपल्या ऑब्झर्व करायचे. 3 ब्रिकर फ्रंट ऑफ अ व्हर्टिकली हेल्ड पेपर. व्हर्टिकली हेल्ड पेपर म्हणजे जो आपला पेपर आहे त्या पेपरवरती काय करायचं, व्हर्टिकल करायचे, ओतून बघायचे. पास अ लेझर बीम थ्रू द बीकर्स फ्रॉम द अपोजिट साईड, आणि दुसऱ्या अपोजिट साईडनं बीमच्या साह्याने ते आपल्याला ऑब्झर्व करायचे. कोणत्या बीकरमधलं सोल्युशन हे त्या बीकरमध्ये विरघळलेलं आहे, कोणतं डस्ट फ्लॉट झालंय, तरंगलेलं आहे, काय झालंय, हे सगळं आपल्याला यामध्ये ऑब्झर्व करायचं. ऑल्सो लुक ॲट द बीकर फ्रॉम द साईड. अरेंज द 3 filtration assemblies using a conical flask, funnel and filter paper for doing fertilization. आता हे सगळं हळवून वगैरे झाल्यानंतर हे फिल्टर, जे तिन्ही सोल्युशन आहेत ते काय करायचे, फिल्टर करायचे. त्यामधलं वॉटर काय आहे, कसं होईल, कोणतं सोल्युशन त्या वॉटरमध्ये मिक्स होईल किंवा एकसारखं होईल, हे आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचे. रेकॉर्ड ऑल 3 ऑब्झर्वेशन्स इन द फॉलोइंग टेबल. आणि खालच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला ते तिन्ही सोल्युशनचं काय करायचंय, लिहायचंय. बघा, त्यामध्ये आहे बीकर, कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर, सेपरेट ॲक्वियस प्लेस, सीन नॉट सीन, ट्रान्सपरंट, कंपाऊंड आर सेपरेट नॉट सेपरेट, म्हणजे कोणतं कंपाऊंड सेपरेट झालं, कोणतं झालं नाही, हे सुद्धा काय करायचं आपल्याला ऑब्झर्व करायचं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ऑल द पार्टिकल्स ऑफ ए सॉलिड स्टेट दॅट से टुगेदर or are in the same container constitute a single phase. Example, a heap of stone म्हणजे दगडाच्या जो ढीग आहे त्यामधलं वेगळं करायचं. अ लिक्विड सबस्टन्सेस अलॉंग विथ ऑल द सॉल्युबल सबस्टन्सेस डिझॉल्व इन इट टुगेदर कॉन्स्टिट्यूट अ सिंगल फेज. एक्झाम्पल, सी वॉटर.
a liquid or all its drops present together or in the same container constitute a single phase. Example, raindrops. The liquid present together or in the same container but not mixed with each other. काही लिक्विड आहे ते प्रेझेंट आहे टुगेदर मध्ये इन सेम कंटेनर मध्ये, बट नॉट मिक्सड विथ इच अदर, पण ते बाकीच्यांमध्ये मिक्स नाहीत. कन्स्टिट्यूट सेपरेट फेज. एक्झाम्पल, ऑइल अँड water. All the gases present together constitute a single phase. All the gases present together constitute a single phase. For example, air दिले बघा. सगळे गॅसेस प्रेझेंट आहेत पण एक सिंगल फेज मध्ये, एका सिंगल फेज मध्ये. Solution. What is mean by a solution? A homogeneous mixture of two or more substances is called as a solution. A homogeneous mixture of two or more substances is called as a solution. In the first beaker in the above activity, a homogeneous mixture of water and salt is formed. It is called as a salt solution. होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्स म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त घटक घेऊन जे मिक्सचर तयार केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? सोल्युशन. त्याला आपण म्हणतो सोल्युशन. फर्स्ट मिकरमध्ये आपण घेतलेलं एकामध्ये पाणी आणि काय कॉमन सॉल्ट आपलं मीठ घेतलेलं. दिस इज कॉल्ड ॲज अ सॉल्ट सोल्युशन. त्यालाच आपण सॉल्ट सोल्युशन म्हणलो. का तर त्यामध्ये आपण काय केलंय? मीठ ॲड केले. That component of a solution which is present in the largest proportion is called as a solvent. आणि या सोल्युशन मध्ये जो घटक लार्ज प्रोपोर्शन मध्ये आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे तुमचं बीकर आहे, या बीकर मध्ये हे पाणी आहे आणि यामध्ये थोडंसंच मीठ आहे. यामध्ये काय सांगितले? That component of a solution which is present in the largest proportion. यामध्ये जो लार्जेस्ट प्रोपोर्शन आहे, जो सगळ्यात जास्त घटक आहे, त्याला काय म्हणतात? सॉल्वंट. त्याला काय म्हणतात? सॉल्वंट. The other components which are is a less proportion than the solvent are called solutes. आणि जे सगळ्यात लहान घटक आहे त्याला काय म्हणतो? सोल्यूट्स. जास्त आहे त्याला सॉल्वंट, कमी आहे त्याला सोल्यूट्स. आणि मिक्स केले त्याला सोल्युशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ सोल्युशन बाय मिक्सिंग सोल्युट्स इन अ सॉल्वंट इज कॉल्ड एज डिझॉल्युशन. आणि मिक्सिंग सोल्युट्स इन अ सॉल्वंट, आणि हे जे काही सोल्यूट आहे, जे कमी प्रपोर्शनमधले जे सोल्युट्स आहे ते त्या सॉल्वंटमध्ये मिक्स झालं, त्यामुळे त्याला म्हणतात डिझॉल्युशन. म्हणजे ते त्यामध्ये विरघळलं म्हणून त्याला डिझॉल्युशन म्हणतात. According to the states of the component, solution can be of many types. The solutions such as sea water, blue vitriol dissolved in water, salt dissolved in water, sugar syrup are of the type of solid in liquid. In addition to these, the solution can also be of the types. म्हणजे जे काही कंपोनंट डिझॉल्व झाले ते जे वेगवेगळे सोल्युशनचे टाईप्स आहेत, कितीतरी टाईप्स आहेत. मग सी वॉटर आहे, समुद्राचं पाणी आहे, आपलं वॉटर आहे, शुगर सिरप आहे. ते टाईप्स ऑफ सॉलिड टू लिक्विड, सॉलिडपासून काही लिक्विड फॉर्ममध्ये गेलेत. हे सगळे काय आहेत तर वेगवेगळे टाईप्स आहेत. बघा, त्यामधला फर्स्ट टाईप आहे लिक्विड इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल, व्हिनेगर, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. व्हिनेगर आपण घरामध्ये वापरतो, ते काय? लिक्विड इन लिक्विड. लिक्विडमध्येच असतं, ते लिक्विडमध्येच राहतं. गॅस इन गॅस. फॉर एक्झाम्पल, एअर, हवा गॅसमध्ये आहे. सॉलिड इन सॉलिड. फॉर एक्झाम्पल, अलाइव्ज लाईक अ ब्रास, स्टील, स्टीलनेस, स्टील म्हणजे आपली जी भांडी असतात ती. गॅस इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल, क्लोनाइड वॉटर, हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे काय तर बघा, गॅस इन लिक्विड, लिक्विडमध्ये फॉर्म होतो. जसं की आपण बायोगॅस करतो शेणापासून तयार, तसं क्लोरिनेटेड वॉटर म्हणजे खराब झालेलं जे पाणी आहे क्लोरीन टाकलेलं ते हायड्रोक्लोरिक ॲसिड. द कंपोजिशन ऑफ अ होमोजिनियस मिक्सचर, दॅट इज टू से सोल्युशन, is uniform throughout the bulk. Its solvent is a transparent liquid. The solution is also transparent and it pass through a filter paper. आणि सॉल्वंट आणि सोल्युशन हे काय होतात तर ट्रान्सपरंट आहेत आणि ते फिल्टर पेपरमधून
पास होत असतात, म्हणजे गाळून बाहेर पडत असतात. फिल्टर पेपर म्हणजे आपण ते पाणी गाळतो. व्हॉट इज मीन बाय सस्पेन्शन? Suspension, it is the second beaker in the above activity, a heterogeneous mixture of water and sawdust. Suspension म्हणजे काय, तर एखादा पदार्थ आहे जो की पाण्यामध्ये विरघळलेला नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. वॉटर अँड सॉडस्ट. सॉडस्ट म्हणजे लाकडाचाच भुसा आणि वॉटर म्हणजे आपलं पाणी. इट इज अ मिक्सचर ऑफ ए लिक्विड अँड ए सॉलिड. ते कसं आहे, लिक्विड अँड अ सॉलिड. लिक्विडचं रूपांतर कशामध्ये झालंय, सॉलिड. हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ अ लिक्विड अँड सॉलिड आर कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. ह्यालाच आपण काय म्हणतो तर सस्पेन्शन. सोल्युशन म्हणजे काय, तर एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकत्र करून तयार झाले, दिस इज सोल्युशन. सस्पेन्शन म्हणजे काय, तर लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतरण. द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन अ सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁴ मीटर. Therefore, light cannot transmit through it. Moreover, these solid particles remain an ordinary filter paper as reduced, and therefore the liquid and solid components of a suspension get separated by filtration. बघा, सोल्युशन बघितलं, सस्पेन्शन बघितलं. सस्पेन्शनमध्ये हेट्रोजिनियस मिक्सचर जे की मिक्स होत नाही, ते लिक्विडचं सॉलिड स्टेटमध्ये होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. लाईट कॅनॉट ट्रान्समिट थ्रू इट. त्यामध्ये लाईट काय होते, ट्रान्समिट होत नाही. लिक्विड अँड सॉलिड कंपोनंट्स ऑफ अ सस्पेन्शन गेट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आणि फिल्ट्रेशननी सॉलिड आणि लिक्विड कंपोनंट्स आपण काय करतो, वेगळे करतो. म्हणजे आता लाकडाचा भुसा आणि पाणी आहे, हे सेपरेट केल्यानंतर पाणी बिकरमध्ये पडतं आणि लाकडाचा चुरा जो असतो त्या फिल्टर पेपरवरती राहतो. दिस इज कॉल्ड ॲज अ सस्पेन्शन. ओके, आज आपण 2 पॉईंट पाहिले, सोल्युशन अँड सस्पेन्शन. थर्ड पॉईंट आहे कोलाइड. कोलाइड म्हणजे काय, हे कोलाइड म्हणजे काय तर बघा, द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इन द थर्ड बीकर इन अबोव ॲक्टिव्हिटी इज अ ट्रान्सकुलेट. अर्धपारदर्शक म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट नाही. दिस इज कॉल्ड ॲज अ कोलाइड. त्याला आपण काय म्हणतो, कोलाइड. पाणी आणि सॉल्टमध्ये ट्रान्सपरंटपणा होता. पाणी, काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि मीठ एकत्र केलं, ते स्टेअर केलं, हलवल्यानंतर ते पूर्णपणे डिझॉल्व झालं मीठ, त्यावेळी आपल्याला पाणी ट्रान्सपरंट दिसलं. पण यामध्ये दूध आणि पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत नाहीत. म्हणजेच काय होतात, तर ट्रान्सकुलेंट, अर्धपारदर्शक दिसतं. इट मीन्स दॅट व्हेन लाईट इज इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ दिस मिक्सचर, म्हणजे त्या मिक्सचरवरती लाईट काय होते, इन्सिडंट होते. इट इज अ पार्टली ट्रान्समिटेड अँड पार्टली स्कॅर्ड. ते काय होतं, ट्रान्समिट होतं, पटकन दुसरीकडे जातात, स्कॅर्ड विस्कळीत होतं. दिस इज बिकॉज द टायनी पार्टिकल ऑफ मिल्क फेज इन दिस हेट्रोजिनियस मिक्सचर आर spread evenly in a water phase, and the diameter of these particles is around 10⁻⁵. Such a heterogeneous mixture is called as कोलाइड. आणि याच हेट्रोजिनियस मिक्सचरला आपण काय म्हणतो, तो कोलाइड. ओके, जो काही आता राहिलेला पॉइंट आहे बघा. However, as a pore of an ordinary filter paper are larger than collide, the heterogeneous mixture cannot be separated by filtration. कोलाइड मधलं जे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे ते पूर्णपणे सेपरेट होत नाही. म्हणजे आता दूध, पाणी आणि दूध फिल्टर केल्यानंतर ते दोन्हीही खाली जाणार. दुधामध्ये काही स्मॉल पार्टिकल्स असतील तर ते थोडेसे वेगळे होतात, पण पूर्णपणे वेगळे होत नाहीत. मिल्क इज इटसेल्फ कोलाइड. मिल्क हे काय आहे, कोलाइड आहे. द सॉलिड अँड लिक्विड पार्टिकल ऑफ प्रोटीन, फॅट इट्सेट्रा हॅव्हिंग अ डायमीटर अराउंड, आणि त्यांचा जो डायमीटर आहे तो किती आहे, तर 10⁻⁵ मीटर, आर डिस्पियर इन द ॲक्वेस मीडियम. ॲक्वेस मीडियममध्ये तो
डिस्पर्स्ड होतं. अपार्ट फ्रॉम दिस देअर आर सम मोर टाइप्स ऑफ कोलाइड सच ॲज सॉलिड इन गॅस, फॉर एक्झाम्पल स्मोक, धूर सॉलिडमध्ये आहे तो गॅसेसमध्ये जातो. लिक्विड इन गॅस, लिक्विड इन गॅस, लिक्विडमध्ये आहे तो गॅसमध्ये. फॉग, क्लाउड इटसेट्रा. आज आपण 3 पॉईंट बघे. सोल्युशनमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सॉल्वंट, सोल्यूट, त्याचे टाइप्स लिक्विड इन लिक्विड, सॉलिड इन सॉलिड अँड गॅसेस इन लिक्विड. त्यानंतर सस्पेन्शन आणि नंतर कोलाइड. हे तिन्ही पॉईंट व्यवस्थित लिहिणार आहात. या तिन्ही पॉईंटच्या डेफिनेशन लिहिणार आहात, त्याची फॉर एक्झाम्पल लिहिणार आहात आणि त्यानंतरचा जो काही पॉईंट आहे अंडरस्टँड कंपाऊंड, हे पॉईंट आपण उद्याच्या तासाला पाहूया. आज सांगितलेला होमवर्क करा. सस्पेन्शन म्हणजे काय, लिक्विड इन लिक्विड हे टाइप्स लिहा, सॉल्यूट म्हणजे काय, सॉल्वंट म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे काय, कोलाइड म्हणजे काय, हे सगळे पॉईंट व्यवस्थित लिहा. राहिलेला पॉईंट आपण उद्याच्या तासाला पाहूया. थँक्यू.